मारहाणीत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोघांविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। तामलवाडी परिसरात मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या 27 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। अरविंद बाळू मस्के वय 27 वर्षे, राहणार तरटगाव, तालुका उत्तर सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी अरविंदची आई रुक्मिणी बाळू मस्के यांच्या तक्रारीवरून विशाल वडणे, ओंकार वडणे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीनुसार अरविंद मस्के याचे माळुंब्रा येथील एका महिलेशी प्रेमसंबंध होते। याबाबत विशाल वडणे आणि मुलगा ओंकार वडणे यांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अरविंद सोबत वाद झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी अरविंद घरातून बाहेर गेला होता। त्यानंतर रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास विशाल वडणे, ओंकार वडणे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी अरविंदला मारहाण केल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली। वायरने तसेच चापट आणि बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने अरविंद गंभीर जखमी झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। मारहाणीत अरविंदच्या शरीरावर दुखापतीच्या खुणा झाल्याचे तक्रारीत नमूद आहे। कुटुंबियांनी त्याला रुग्णवाहिकेतून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। त्याच्यावर उपचार सुरू असताना 22 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले। या घटनेप्रकरणी तामलवाडी पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे। कागदपत्रांनुसार तपासाची जबाबदारी DYSP मनोहर नरसप्पा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। मारहाणीचे नेमके कारण, घटनेच्या वेळी उपस्थित असलेले इतर व्यक्ती, आरोपींची भूमिका तसेच अरविंदच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण याबाबत पोलीस तपास करीत आहेत। अरविंदच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे।